विजय अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी भूगोल या विषयातील महत्त्वाचे 100 प्रश्न पाहणार आहोत. पेपर 1 व पेपर 2 दोन्हीसाठी हे प्रश्न उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सर्वांना नक्की फायदा होईल. चॅनल आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सर्वात महत्त्वाचं चॅनल सबस्क्राईब करा. तर पाहूया प्रश्न क्रमांक 1. पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभा व अंतर्गाभा यांना विलग करणाऱ्या विलगतेस काय म्हणतात? मोहविलगता, कॉन्ट्राड विलगता, लोहमन विलगता, गटेनबर्ग विलगता. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लेहमन विलगता. बाह्य गाभा व अंतर्गाभा यांच्यातील संक्रमणास लेहमन विलगता म्हणतात. गटेनबर्ग ही प्रावरण व गाभा यांच्यात असते. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या थराची घनता सर्वात जास्त असते? खंडीय कवच, महासागरीय कवच, प्रावरण, अंतर्गाभा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अंतर्गाभा. पृथ्वीच्या केंद्राकडे जाताना दाब वाढत असल्याने अंतर्गाभ्याची घनता सर्वाधिक असते, म्हणजे 13.3 ग्रॅम/सेंटीमीटर घन असते. प्रश्न क्रमांक 3. साऊंडिंग रॉकेटचा वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो? पाऊस पाडण्यासाठी, स्थानिक वाऱ्यांचा वेग मोजण्यासाठी, हवेच्या दाबाचे मापन करण्यासाठी, ढगाच्या उंचीचे व जाडीचे मापन करण्यासाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ढगाच्या उंचीचे व जाडीचे मापन करण्यासाठी. ही विशेष रॉकेट्स वातावरणातील विविध थरांचा अभ्यास करण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 4. पृथ्वीच्या एकूण घनफळापैकी किती टक्के भाग प्रावरणाने व्यापलेला आहे? 16%, 84%, 1%, 50%. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 84%. पृथ्वीच्या एकूण घनफळाच्या सर्वाधिक वाटा प्रावरणाने व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 5. आर्द्रतेचे मापन करण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? बॅरोमीटर, हायग्रोमीटर, ॲनिमोमीटर, सिस्मोमीटर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हायग्रोमीटर. हवेतील ओलावा मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. ढगामधील जलकण किंवा हिमकण जमिनीवर येण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? बाष्पीभवन, सांद्रीभवन, वृष्टी, संप्लवन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वृष्टी. ढगातील पाण्याचे थेंब किंवा हिमकण गुरुत्वाकर्षणामुळे खाली येणे म्हणजे वृष्टी होय. प्रश्न क्रमांक 7. सिरस प्रकारचे ढग प्रामुख्याने कोणत्या स्वरूपाचे असतात? कापसासारखे पांढरे शुभ्र, तंतुमय व उंचावर असणारे, गर्द राखाडी व पावसाचे, थरांच्या स्वरूपात असणारे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तंतुमय व उंचावर असणारे. हे ढग बर्फाच्या स्फटिकापासून बनलेले असतात. पुढील प्रश्न. जेव्हा हवेची सापेक्ष आर्द्रता 100% होते तेव्हा त्या हवेला काय म्हणतात? कोरडी हवा, दमट हवा, बाष्पसंपृक्त हवा, विरळ हवा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बाष्पसंपृक्त हवा. विशिष्ट तापमानावर हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता पूर्ण झाली की तिला बाष्पसंपृक्त म्हणतात. ग्रेनाइट हा खडक प्रामुख्याने पृथ्वीच्या कोणत्या थरात आढळतो? सियाल, सायमा, प्रावरण, गाभा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सियाल. खंडीय कवच हे प्रामुख्याने ग्रेनाइट खडकांचे बनलेले असतात. ग्रेनाइट हा खडक प्रामुख्याने पृथ्वीच्या सियाल या थरात आढळतो. खालीलपैकी कोणता समुद्र सागरी प्रवाहांच्या चक्रीय गतीमुळे तयार झाला आहे? भूमध्य समुद्र, कॅस्पियन समुद्र, सार्गॅसो समुद्र, अरबी समुद्र. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सार्गॅसो समुद्र. हा उत्तर अटलांटिक महासागरातील प्रवाहांच्या चक्रीय हालचालीमुळे तयार झालेला शांत पाण्याचा भाग आहे, याला किनारा नाही. महासागरीय प्रवाहांचा वेग साधारणपणे किती असतो? 2 ते 10 किलोमीटर प्रति तास, 10 ते 15 किलोमीटर प्रति तास, 5 ते 8 किलोमीटर प्रति तास, 1 ते 3 किलोमीटर प्रति तास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1 ते 3 किलोमीटर प्रति तास. सागरी प्रवाहांचा वेग वाऱ्याच्या तुलनेत कमी असतो. ग्रँड बँक हे मत्स्यक्षेत्र अटलांटिक महासागरात कोणत्या 2 प्रवाहाच्या संगमामुळे तयार झाले आहे? 4 पर्याय आहेत. गल्फ व लॅब्राडोर, कुरोशिओ व ओयाशिओ, ब्राझील व फॉकलँड, विषुवतीय व कॅनरी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गल्फ व लॅब्राडोर. गल्फ आणि लॅब्राडोर यांच्या संगमामुळे थेट दाट धुके व मोठ्या प्रमाणात प्लवंक निर्मिती होते. प्रश्न क्रमांक 13. जमिनीचा ताबा व महसूल संकलनासाठी वापरल्या जाणाऱ्या नकाशांना काय म्हणतात? प्राकृतिक नकाशे, राजकीय नकाशे, भूमी उपयोजन नकाशे, कॅडस्ट्रल नकाशे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कॅडस्ट्रल म्हणजे मिळकत नकाशे. वैयक्तिक जमिनीची सीमा दर्शवण्यासाठी हे वापरले जातात.
सातबाराचा उतारा वाचताना भोग वटादार वर्ग 2 याचा अर्थ काय होतो? ही जमीन वंश परंपरेने चालत आलेली आहे. ही जमीन सरकारने अटीवर दिलेल्या जमिनी आहेत. ही जमीन पूर्णतः खाजगी मालकीची आहे. ही जमीन देवस्थानाची आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ही जमीन सरकारने अटीवर दिलेल्या जमिनी आहेत. या जमिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय विकता येत नाहीत. भारतातील कोणत्या शहरातून भारताची प्रमाणवेळ निश्चित केली जाते? नागपूर, अलाहाबाद, कोलकाता, उज्जैन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अलाहाबाद. भारतातील अलाहाबाद शहरातून भारताची प्रमाणवेळ निश्चित केली जाते. 82°30 पूर्व रेखावृत्त मिर्झापूर शहरातून जाते. पृथ्वीचा 1 अंतर पार करण्यासाठी किती मिनिटाचा कालावधी लागतो? 1 मिनिट, 15 मिनिटे, 4 मिनिटे, 60 मिनिटे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4 मिनिटे. पृथ्वीला 360° फिरण्यासाठी 24 तास लागतात. त्यावरून 1 अंशासाठी 4 मिनिटे लागतात. प्रश्न क्रमांक 17. फेरलच्या नियमानुसार उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून कोणत्या बाजूला वळतात? डावीकडे, उजवीकडे, सरळ रेषेत, दक्षिण दिशेकडे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उजवीकडे. कोरिओलिस बलामुळे उत्तर गोलार्धात वारे उजवीकडे व दक्षिण गोलार्धात डावीकडे वळतात. प्रश्न क्रमांक 18. स्थानिक हवामानानुसार पर्वत शिखराकडून दरीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? दरी वारे, पर्वतीय वारे, खारी वारे, मतलई वारे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पर्वतीय वारे. रात्री पर्वत शिखर लवकर थंड होते, त्यामुळे तिथून हवा दरीकडे खाली येते. प्रश्न क्रमांक 19. क्युम्युलोनिंबस ढगापासून प्रामुख्याने काय होते? संततधार पाऊस, हिमवृष्टी, वादळी पाऊस व गारपीट, धुक्यांची निर्मिती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वादळी पाऊस व गारपीट. क्युम्युलोनिंबस ढगापासून वादळी पाऊस व गारपीट होते. हे ढग उभ्या विस्ताराचे असतात आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस देतात. प्रश्न क्रमांक 20. नागरी भागात बिल्टअप एरिया म्हणजे काय? मोकळी मैदाने, बांधकामाखालील क्षेत्र, शेतीखालील क्षेत्र, वनक्षेत्र. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बांधकामाखालील क्षेत्र. घरे, इमारती, रस्ते यांनी व्यापलेल्या जमिनीस बिल्टअप एरिया म्हणतात. सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? टक्केवारी, अंश सेल्सिअस, दर हजारी, मिलीबार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दर हजारी. समुद्राच्या पाण्याची क्षारता दर 1000 ग्रॅम पाण्यात किती क्षार आहेत यावरून मोजली जाते. पृथ्वीच्या गाभ्यात प्रामुख्याने कोणती मूलद्रव्ये आढळतात? सिलिका व मॅग्नेशियम, सिलिका व ॲल्युमिनियम, लोह व निकेल, लोह व सिलिका. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लोह व निकेल. गाभ्याला निपे असेही म्हणतात. लॅब्राडोर हा सागरी प्रवाह कोणत्या स्वरूपाचा आहे? उष्ण प्रवाह, थंड प्रवाह, संत प्रवाह, मोसमी प्रवाह. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 थंड प्रवाह. हा प्रवाह ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहतो. 7-12 उतार्यातील फेरफार पत्रक प्रामुख्याने कोठे वापरले जाते? ग्रामीण भागात, फक्त डोंगराळ भागात, शहरी भागात, जंगलात. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शहरी भागात. बिगर शेती जमिनीसाठी प्रॉपर्टी कार्ड दिले जाते. 0 माईल हे स्थान भारतात कोठे आहे? दिल्ली, मुंबई, नागपूर, कन्याकुमारी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागपूर. 0 माईल हे स्थान भारतात नागपूर या ठिकाणी आहे. ब्रिटिशांनी भारताचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून नागपूरला 0 माईल मानले जाते. पुढील प्रश्न. पृथ्वीच्या अंतरंगातील गाभा या थराची सरासरी जाडी किती आहे? 2900 किमी, 3471 किमी, 5150 किमी, 6371 किमी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3471 किमी. गाभ्याची एकूण त्रिज्या 3471 किमी आहे. प्रश्न क्रमांक 27. भूकवच आणि प्रावरण यांच्या दरम्यान कोणती विलगता आढळते? कॉन्ड्रॅड, मोह, गटेनबर्ग, लेहमन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मोह. भूकवच आणि प्रावरण यांना विलग करणाऱ्या थरास मोहोरोविचिक विलगता देखील म्हणतात. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान सायमा थरासाठी अचूक आहे? हा थर ग्रॅनाइट खडकांचा बनलेला आहे. याची घनता सियालपेक्षा कमी असते. हा थर प्रामुख्याने महासागरांच्या तळाशी आढळतो. यात सिलिका आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हा थर प्रामुख्याने महासागरांच्या तळाशी आढळतो. सायमा हा थर सिलिका आणि मॅग्नेशियमचा बनलेला असून तो जाड असतो. ज्या तापमानाला हवेतील बाष्पधारण क्षमता आणि बाष्पाचे प्रमाण सारखे होते त्या तापमानाला काय म्हणतात?
दवबिंदू तापमान, आर्द्र तापमान, संप्लवन तापमान, शुष्क तापमान. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दवबिंदू तापमान. या तापमानाला हवेची बाष्पधारण क्षमता संपुष्टात येते. स्ट्रेटस हे ढग प्रामुख्याने कोणत्या उंचीवर आढळतात? 7,000 मीटरपेक्षा जास्त, 2,000 ते 7,000 मीटर, 2,000 मीटरपेक्षा कमी, 10,000 मीटरच्या वर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2,000 ते 7,000 मीटर. हे मध्यम उंचीचे ढग आहेत. ढगांचे वजन कशावर अवलंबून असते? ढगामधील हवेच्या दाबावर, ढगामधील बाष्पाच्या प्रमाणावर, ढगांच्या रंगावर, ढगांच्या उंचीवर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ढगामधील बाष्पांच्या प्रमाणावर. ढगात मोठ्या प्रमाणात जलकण आणि हिमकण असल्याने त्यांचे वजन वाढते. प्रश्न क्रमांक 32 सागर जलाची क्षारता वाढण्यास खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत ठरतो? अतिवृष्ट, नद्यांचे गोड पाणी मिसळणे, बाष्पीभवनाचा वेग जास्त असणे, हिमनद्यांचे वितळणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बाष्पीभवनाचा वेग जास्त असणे. उष्ण प्रदेशात बाष्पीभवन जास्त झाल्याने पाणी कमी होते आणि क्षार साचून राहतात. प्रश्न क्रमांक 33 हिंदी महासागरातील प्रवाहांची दिशा वर्षातून 2दा का बदलते? पृथ्वीच्या परिवलनामुळे, कोरिओलिस बलामुळे, मान्सून वाऱ्यांच्या प्रभावामुळे, भरती ओहोटीमुळे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मान्सून वाऱ्यांच्या प्रभावामुळे. मान्सून वारे दिशा बदलत असल्याने प्रवाहाची दिशाही बदलते. प्रश्न क्रमांक 34 हॅम्बोल्ट हा थंड प्रवाह कोणत्या महासागरातून वाहतो? उत्तर अटलांटिक, दक्षिण पॅसिफिक, उत्तर पॅसिफिक, हिंदी महासागर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दक्षिण पॅसिफिक. याला पेरूचा प्रवाह असेही म्हणतात, जो दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरून वाहतो. प्रश्न क्रमांक 35 सातबारा उतार्यातील पोटखराबा म्हणजे काय? पीक घेण्यास योग्य जमीन, पडीक किंवा लागवडीखाली नसलेली जमीन, शासकीय मालकीची जमीन, गायरान जमीन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पडीक किंवा लागवडीखाली नसलेली जमीन. ही जमीन शेतीसाठी वापरता येत नाही. प्रश्न क्रमांक 36 नागरी भागातील बिगर शेती जमिनीसाठी कोणते प्रमाणपत्र महत्त्वाचे असते? 7/12 उतारा, फेरफार पत्रक, प्रॉपर्टी कार्ड, 8 उतारा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रॉपर्टी कार्ड. नागरी भागात 7/12 नसून प्रॉपर्टी कार्ड मालकी हक्क दर्शवते. प्रश्न क्रमांक 37 2 रेखावृत्तामधील अंतर विषुवृत्तावर किती असते? 91 किलोमीटर, 101 किलोमीटर, 111 किलोमीटर, 121 किलोमीटर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 111 किलोमीटर. विषुवृत्तावर 2 रेखावृत्तामध्ये सर्वाधिक अंतर 111 किलोमीटर असते. प्रश्न क्रमांक 38 जगाचे किती प्रमाणवेळ विभाग करण्यात आले आहेत? 12, 24, 360, 180. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 24. जगाचे एकूण 24 काल विभाग करण्यात आलेले आहेत. कोरिओलिस बलामुळे वारे उत्तर गोलार्धात कोणत्या दिशेला वळतात? डावीकडे, आग्नेयेकडे, उजवीकडे, उत्तरेकडे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उजवीकडे. फेरेलच्या नियमानुसार वारे उत्तर गोलार्धात उजवीकडे वळतात. खालीलपैकी कोणते वारे उबदार व कोरडे असून उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वतावरून खाली उतरतात? फौन, चिनूक, मिस्ट्रल, बोरा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चिनूक. चिनूक म्हणजे बर्फभक्षक वारे जे रॉकी पर्वतावरून उतरताना बर्फ वितळवतात. पुढील प्रश्न हवेची सापेक्ष आर्द्रता कशात व्यक्त केली जाते? ग्रॅम/घनमीटर, मिलीबार, टक्केवारी, अंश सेल्सिअस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 टक्केवारी. विशिष्ट तापमानावरील हवेतील बाष्पांचे प्रमाण आणि बाष्पधारण क्षमता यांचे गुणोत्तर. ज्या ढगामधून सतत पाऊस पडतो अशा गडद राखाडी रंगाच्या ढगांना काय म्हणतात? सिरोस्ट्रेटस, निम्बोस्ट्रेटस, अल्टोक्युम्युलस, सिरस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निम्बोस्ट्रेटस. हे ढग खूप दाट असतात आणि संततधार पाऊस देतात. मृत समुद्र याची क्षारता किती आहे? 350, 150, 332, 450. बरोबर उत्तर आहे 332. अत्यंत जास्त क्षारतेमुळे यात सजीव सृष्टी टिकू शकत नाही. महासागरीय प्रवाहांचे मुख्य कार्य काय आहे? मासेमारी वाढवणे, पृथ्वीवरील तापमानाचे संतुलन राखणे, जहाजांचा वेग वाढवणे, समुद्राची खोली मोजणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पृथ्वीवरील तापमानाचे संतुलन राखणे. उष्ण प्रवाह उष्णता ध्रुवाकडे नेतात तर थंड प्रवाह थंडावा विषुववृत्ताकडे आणतात. 7/12 उतार्यातील गाव नमुना नंबर 8 कशाशी संबंधित आहे? जमिनीचा प्रकार, शेतीचे उत्पन्न, एकूण जमिनीचा कर आणि विहिरीची नोंद.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एकूण जमिनीचा कर. यात खातेदाराने भरावयाचे एकूण शेतसारा नोंदवलेला असतो. पुढील प्रश्न, पृथ्वीच्या प्रावरणाचे दोन भाग कोणते आहेत? सियाल व सायमा, बाह्य प्रावरण व आंतरप्रावरण, उच्च प्रावरण व निम्न प्रावरण, घन प्रावरण व द्रव प्रावरण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उच्च प्रावरण व निम्न प्रावरण. पृथ्वीच्या प्रावरणाचे दोन भाग आहेत, उच्च आणि निम्न. अस्मिनावरण मध्ये खालीलपैकी कोणत्या थरांचा समावेश होतो? फक्त भूकवच, भूकवच व प्रावरणाचा वरचा भाग, भूकवच व संपूर्ण प्रावरण, प्रावरण व गाभा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भूकवच व प्रावरणाचा वरचा भाग. सुमारे 100 किलोमीटर जाडीच्या या थरास अस्मिनावरण म्हणतात. वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर होतो? बॅरोमीटर, ॲनिमोमीटर, हायग्रोमीटर, पर्जन्यमापक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ॲनिमोमीटर. वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी ॲनिमोमीटर याचा वापर होतो. विलीज ही चक्रीवादळे कोणत्या देशाच्या किनारपट्टीवर येतात? भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियात येणाऱ्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना विलीज असे म्हणतात. 7-12 उतार्यात इतर हक्क या रकान्यात कशाची नोंद असते? पिकांची नावे, शेतसारा, कर्जाचा बोजा आणि इतर दावे, जमिनीचे क्षेत्रफळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्जाचा बोजा किंवा इतर दावे. जर जमिनीवर बँकेचे कर्ज किंवा वारसा हक्क असेल तर त्याची नोंद येथे केलेली असते. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र कशामुळे निर्माण होते? बाह्य गाभ्यातील लोहाच्या प्रवाहामुळे, अंतर्गाभ्यातील प्रचंड दाबामुळे, प्रावरणातील उष्णता प्रवाहामुळे, पृथ्वीच्या परिवलनामुळे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बाह्य गाभ्यातील लोहाच्या प्रवाहामुळे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. एपिसेंटर म्हणजे काय? भूकंपाचे प्रत्यक्ष उगमस्थान, भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता मोजण्याचे साधन, भूकंप नाभीच्या अगदी वरचा भूपृष्ठावरील बिंदू, समुद्रातील भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या लाटा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भूकंप नाभीच्या अगदी वरचा भूपृष्ठावरील बिंदू म्हणजे एपिसेंटर होय. पुढील प्रश्न, हवेची बाष्पधारण क्षमता कशावर अवलंबून असते? हवेच्या दाबावर, हवेच्या तापमानावर, हवेच्या उंचीवर, बाष्पीभवनाच्या वेगावर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हवेच्या तापमानावर हवेची बाष्पीधारण क्षमता अवलंबून असते. विषुववृत्तावर सरासरी आर्द्रता किती असते? 20% ते 30%, 40 ते 50, 80 ते 100, 60 ते 70. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 80% ते 100%. विषुववृत्तीय प्रदेशात उष्णता आणि पाणी दोन्ही जास्त असल्याने हवा नेहमी तेथे दमट असते. कोणत्या प्रकारच्या ढगांना विजांचा कडकडाट आणि ढगफुटीसाठी जबाबदार मानले जाते? अल्टोस्ट्रेटस, क्युम्युलोनिंबस, सिरोक्युम्युलस आणि स्ट्रेटोक्युम्युलस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्युम्युलोनिंबस. हे ढग उभ्या विस्ताराचे असून ढगफुटी आणि विजांसाठी कारणीभूत ठरतात. सागर जलाची घनता खालीलपैकी कोणत्या दोन घटकावर अवलंबून असते? शारता आणि तापमान, शारता आणि खोली, तापमान आणि हवेचा दाब, खोली आणि लाटांचे वेग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शारता आणि तापमान. शारता वाढली की घनता वाढते आणि तापमान कमी झाले की घनता वाढते. पेरूचा प्रवाह हा कोणत्या महासागराचा भाग आहे? उत्तर अटलांटिक, दक्षिण पॅसिफिक, हिंदी महासागर, उत्तर पॅसिफिक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दक्षिण पॅसिफिक. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरून वाहणारा हा थंड प्रवाह आहे. ज्या ठिकाणी उष्ण आणि थंड सागरी प्रवाह एकत्र येतात तिथे काय निर्माण होते? चक्रीवादळे, दाट धुके, मोठ्या लाटा, पाण्याची निळी छटा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दाट धुके. उष्ण आणि थंड प्रवाहाच्या संगमावर बाष्पाचे सांद्रीभवन होऊन दाट धुके तयार होते जे जहाजांसाठी धोकादायक असतात. 7-12 उतार्यामध्ये भोगवटादार वर्ग 1 चा अर्थ काय? ही जमीन सरकारी मालकीची आहे, ही जमीन इनाम जमीन आहे, ही जमीन खाजगी मालकीची असून हस्तांतरणास पूर्ण अधिकार आहेत, ही जमीन कुळ कायद्याअंतर्गत येते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ही जमीन खाजगी मालकीची असून हस्तांतरणास पूर्ण अधिकार आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार जमीन मोजणीचे काम कोणत्या विभागामार्फत केले जाते? पोलीस विभाग, भूमी अभिलेख विभाग, वन विभाग, आरोग्य विभाग. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भूमी अभिलेख विभाग. जमिनीची मोजणी करणे आणि नकाशा तयार करणे ही या विभागाची महत्त्वाची जबाबदारी आहे. पुढील प्रश्न,
ग्रीनिच येथील प्रमाणवेळ आणि भारतीय प्रमाणवेळ यामध्ये किती तासांचा फरक आहे? 4 तास 30 मिनिटे, 5 तास 30 मिनिटे, 6 तास, 4 तास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 5 तास 30 मिनिटे. भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेच्या 5.5 तास पुढे आहे. पुढील प्रश्न, पृथ्वीच्या प्रावरणातून येणाऱ्या शिलारसाला भूपृष्ठावर काय म्हणतात? मॅग्मा, लाव्हारस, ग्रेनाइट, बेसाल्ट. सोपे उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लाव्हारस. तो जमिनीच्या आत असतो तोपर्यंत त्याला मॅग्मा म्हणतात. पुढील प्रश्न, बाष्पीभवन ही प्रक्रिया सर्वात वेगाने कोठे होते? थंड आणि दमट हवेत, गरम आणि कोरड्या हवेत, शांत आणि आर्द्र हवेत, उंचीवरील हवेत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गरम आणि कोरड्या हवेत. हवा कोरडी आणि उष्ण असल्यास बाष्प शोषून घेण्याचा वेग वाढतो. ढगामधील पाण्याचे थेंब खूप मोठे व जड झाल्यावर खाली पडतात, या प्रक्रियेला काय म्हणतात? बाष्पीभवन, सांद्रीभवन, पर्जन्य, संप्लवन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पर्जन्य. बाष्पाचे रूपांतर जलकणात होऊन ते खाली पडणे म्हणजे पर्जन्य होय, त्यालाच आपण पाऊस असे म्हणतो. हिंदी महासागराचा कोणता भाग जास्त क्षारयुक्त आहे? बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, दक्षिण हिंदी महासागर, अंदमान समुद्र. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अरबी समुद्र. बंगालच्या उपसागरापेक्षा अरबी समुद्रात नद्यांचे गोड पाणी कमी मिसळते आणि बाष्पीभवन जास्त होते, म्हणून तिथे क्षारता जास्त आहे. सागरी प्रवाहांची निर्मिती होण्याचे मुख्य कारण काय? भरती ओहोटी, गृही वारे आणि तापमानातील फरक, समुद्राची खोली, सुनामी लाटा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गृही वारे आणि तापमानातील फरक. पृथ्वीवरील वाऱ्यामुळे आणि पाण्याच्या तापमानातील असमानतेमुळे प्रवाह निर्माण होतात. 7-12 उतार्यातील गाव नमुना 12 मध्ये कशाची नोंद असते? जमीन मालकाचे नाव, पिकांची माहिती आणि सिंचनाची साधने, जमिनीची किंमत, वारसा हक्काची नोंद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पिकांची माहिती आणि सिंचनाची साधने. गाव नमुना 12ला पीक पाहणी असेही म्हणतात. पुढील प्रश्न, रेखावृत्तानुसार वेळेत बदल होतो. 1 अंश रेखावृत्ताच्या फरकाने स्थानिक वेळेत किती फरक पडतो? 5 मिनिटे, 4 मिनिटे, 1 तास, 15 मिनिटे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4 मिनिटे. पृथ्वीला 4 मिनिटात 1 अंश फिरता येते. लँड रेकॉर्ड मधील 8 उतारा म्हणजे काय? केवळ जमिनीचा नकाशा, खातेदाराच्या सर्व जमिनींची एकत्रित माहिती, फक्त पिकांची नोंद, जमिनीवरील कर्जांची माहिती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, खातेदारांच्या सर्व जमिनीची एकत्रित माहिती. एका व्यक्तीच्या नावावर असलेल्या सर्व क्षेत्रांची बेरीज यात असते. ओयाशिओ हा कोणत्या प्रकारचा सागरी प्रवाह आहे? उष्ण प्रवाह, थंड प्रवाह, संत प्रवाह, मोसमी प्रवाह. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, थंड प्रवाह. हा उत्तर ध्रुवाकडून जपानच्या किनारपट्टीकडे येतो. ॲनाबॅटिक वारे म्हणजे कोणते वारे? पर्वतीय वारे, दरी वारे, खारी वारे, मतलई वारे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दरी वारे. दिवसा दरीतून डोंगराकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना ॲनाबॅटिक किंवा दरी वारे असे म्हणतात. पृथ्वीच्या गाभ्यात कोणते खनिज द्रवरूप अवस्थेत असते? बाह्य गाभा, जसे की सोने, चांदी, लोह, तांबे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लोह. बाह्य गाभा द्रव स्वरूपात असून त्यात लोह आणि निकेल मुख्यत्वे असतात. इन्सुलेशन म्हणजे काय? सूर्यापासून पृथ्वीला मिळणारी उष्णता, जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता, समुद्राचे बाष्पीभवन, ढगांची घनता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सूर्यापासून पृथ्वीला मिळणारी उष्णता. इनकमिंग सोलर रेडिएशन म्हणजेच इन्सुलेशन. पुढील प्रश्न, सागरतळ रचनेत खंडात उतार नंतर कोणता भाग येतो? भूखंड मंच, सागरी मैदान, सागरी डोह, सागरी पर्वत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सागरी मैदान. खंडांत उताराचा शेवट जेथे होतो तिथून विस्तृत सागरी मैदान सुरू होते. अचूक विधान निवडा. उंची वाढली की हवेचा दाब वाढतो. विषुववृत्तावर हवेचा दाब जास्त असतो. हवा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. तापमान कमी झाले की हवेचा दाब कमी होतो. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हवा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. हा वाऱ्याचा नैसर्गिक नियम आहे. लोकसंख्येची घनता मोजण्याचे अचूक सूत्र कोणते? एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ, एकूण क्षेत्रफळ भागिले एकूण लोकसंख्या, एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ आणि जन्मदर वजा मृत्यूदर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ. प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रात राहणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे घनता होय. पुढील प्रश्न, लोकसंख्या लाभांश म्हणजे काय? लोकसंख्या वेगाने वाढणे, लोकसंख्येत वृद्धांचे प्रमाण वाढणे,
कार्यक्षम लोकसंख्येचे प्रमाण जास्त असणे, जन्मदर कमी होणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कार्यक्षम लोकसंख्येचे प्रमाण जास्त असणे. ज्या देशात तरुण वर्ग, काम करणारा वर्ग जास्त असतो तिथे आर्थिक विकास वेगाने होतो. लिंग गुणोत्तर म्हणजे काय? दर हजारी स्त्रियामागे पुरुषांची संख्या, दर हजारी पुरुषामागे स्त्रियांची संख्या, एकूण लोकसंख्येतील स्त्रियांची टक्केवारी, साक्षर स्त्रियांची संख्या. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दर हजारी पुरुषामागे स्त्रियांची संख्या. हे लोकसंख्येचे सामाजिक संतुलन दर्शवते. खालीलपैकी कोणते घटक लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक आहेत? वाहतूक व दळणवळण, शेती आणि उद्योग, प्राकृतिक रचना आणि हवामान, शासकीय धोरणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्राकृतिक रचना आणि हवामान. स्थलांतराचा अपेरिष्ट घटक खालीलपैकी कोणता आहे? बेरोजगारी, युद्धजन्य परिस्थिती, रोजगारांच्या उत्तम संधी, दुष्काळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रोजगाराच्या उत्तम संधी. ओढ घेणारे घटक म्हणजे जे लोकांना शहराकडे आकर्षित करतात. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यात होते? केरळ, हरियाणा, बिहार, महाराष्ट्र. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हरियाणा. हरियाणात लिंग गुणोत्तर भारताच्या सरासरीपेक्षा खूप कमी होते. साक्षरता मोजण्यासाठी भारतात कोणत्या वयोगटातील व्यक्तींचा विचार केला जातो? 5 वर्षावरील, 7 वर्षावरील, 18 वर्षावरील, 10 वर्षावरील. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 7 वर्षावरील. ज्या व्यक्तीला लिहिता वाचता येते आणि वय 7 पेक्षा जास्त आहे तिला साक्षर मानले जाते. उद्योगांच्या स्थान निश्चितीवर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? मनोरंजनाची साधने, कच्च्या मालाची उपलब्धता, लोकसंख्येची घनता, पर्यटन स्थळे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कच्च्या मालाची उपलब्धता. कच्चा माल जर जवळ असेल तर वाहतूक खर्च कमी होतो. लोह पोलाद उद्योगासाठी कोणत्या प्रकारचा कच्चा माल लागतो? हलका व टिकाऊ, वजनदार आणि अशुद्ध, नाशवंत, प्रक्रिया केलेला. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वजनदार आणि अशुद्ध. खनिज लोह वजनदार असल्याने हा उद्योग खाणीजवळ स्थापन होतो. IT हब म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या शहराची ओळख आहे? नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पुणे. पुण्यातील हिंजवडी IT पार्क हे जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. उद्योगांचे वर्गीकरण मालकी हक्कानुसार करताना खालीलपैकी कोणता प्रकार येत नाही? खाजगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र, प्राथमिक क्षेत्र, सहकारी क्षेत्र. सोपे उत्तर आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्राथमिक क्षेत्र. हे उद्योगाचे स्वरूप आहे, मालकी हक्क नाही. औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे MIDCची स्थापना महाराष्ट्रात कधी झाली? 1 मे 1960, 1 ऑगस्ट 1962, 15 ऑगस्ट 1947, 1 मे 1975. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1 ऑगस्ट 1962. उद्योगांच्या विकेंद्रीकरण करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. खालीलपैकी कोणता उद्योग कृषी आधारित उद्योग आहे? सिमेंट उद्योग, साखर उद्योग, वाहन निर्मिती उद्योग, लोह पोलाद उद्योग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, साखर उद्योग. ऊस हा शेतीमाल, कच्चा माल म्हणून वापरला जातो. पुढील प्रश्न, क्षेत्राचे क्षेत्रफळ कमी असून लोकसंख्या जास्त असेल तर तिथे लोकसंख्येची घनता कशी असेल? कमी, मध्यम, जास्त, सांगता येणार नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जास्त. कमी जागेत जास्त लोक असल्यास घनता वाढते. लोकसंख्या मनोरा काय दर्शवतो? देशाचे क्षेत्रफळ, लोकसंख्येचे वय व लिंग रचना, लोकसंख्येची साक्षरता, लोकसंख्येचे उत्पन्न. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लोकसंख्येचे वय व लिंगरचना. यावरून देशातील तरुण, मुले आणि वृद्ध यांचे प्रमाण समजते. सांद्रीभवन प्रक्रियेत हवेतील बाष्पाचे रूपांतर कशात होते? वायू रूपात, घन किंवा द्रव रूपात, उष्णतेत, दाबात. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, घन किंवा द्रव रूपात. बाष्पाचे रूपांतर हिमकणात किंवा जलकणात होणे म्हणजे सांद्रीभवन होणे होय. ढग हे हवेत का तरंगतात? त्यांच्या मोठ्या आकारामुळे, त्यांच्या कमी घनतेमुळे व सूक्ष्म स्वरूपामुळे, हवेच्या दाबामुळे, वाऱ्यांच्या वेगामुळे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, त्यांच्या कमी घनतेमुळे व सूक्ष्म स्वरूपामुळे. ढगामधील जलकण इतके सूक्ष्म असतात की ते हवेच्या प्रवाहामुळे तरंगत राहतात. सागरी लाटांच्या कार्यामुळे खालीलपैकी कोणते भूविशेष तयार होते? धबधबा, पुळण, कमान, ब आणि क दोन्ही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ब आणि क दोन्ही. लाटांमुळे वाळू साचून पुळण तयार होते आणि खडकाची झीज होऊन कमान तयार होते. महासागराच्या तळाशी असणाऱ्या सर्वात खोल भागाला काय म्हणतात? सागरी मैदान, सागरी डोह, खंडात उतार, भूखंड मंच. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सागरी डोह किंवा गर्ता. उदाहरणार्थ
मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता आहे. भूमध्य समुद्र कोणत्या दोन खंडाच्या दरम्यान आहे? आशिया व अमेरिका, युरोप व आफ्रिका, आशिया व ऑस्ट्रेलिया, युरोप व उत्तर अमेरिका. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 युरोप व आफ्रिका यांच्या दरम्यान भूमध्य समुद्र आहे. 7-12 उतारा हा कोणत्या जमीन महसूल कायद्यातील गाव नमुन्याचा एकत्रित अंश आहे? नमुना 7 व नमुना 12, नमुना 8 व नमुना 9, नमुना 1 व नमुना 10, नमुना 5 व नमुना 12. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नमुना 7 व नमुना 12. नमुना 7 मालकी हक्क आणि नमुना 12 पिकांची नोंद. जमिनीच्या 7-12 उतार्यात क्षेत्र कोणत्या एककात मोजले जाते? चौरस फूट, हेक्टर आर, एकर गुंठा, ब आणि क दोन्ही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब आणि क दोन्ही. सध्या अधिकृतरित्या हेक्टर आर वापरले जाते, पण ग्रामीण भागात एकर गुंठा अजूनही चलनात आहे. जगातील सर्वाधिक साक्षरता असलेला खंड कोणता? आफ्रिका, दक्षिण अमेरिका, युरोप, आशिया. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 युरोप. युरोपातील बहुतांश देशामध्ये साक्षरतेचे प्रमाण 100%च्या जवळ आहे. क्युम्युलस ढगांचा विस्तार प्रामुख्याने कोणत्या दिशेला असतो? क्षितिज समांतर, उभा, तिरपा, नसतो. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उभा. हे ढग आकाराने मोठे आणि उभ्या दिशेत वाढणारे असतात. शेवटचा प्रश्न, क्षेत्रभेट दरम्यान माहिती संकलित करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे साधन कोणते? प्रश्नावली व नोंदवही, टीव्ही, दुर्बीण, बॅरोमीटर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रश्नावली व नोंदवही. माहिती घेण्यासाठी स्थानिकांना प्रश्न विचारणे आणि नोंदी करणे आवश्यक असते. चॅनेल आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सर्वात महत्त्वाचं चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.